नमस्कार मित्रांनो, मल्टीटास्किंग हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. मल्टीटास्किंग करा किंवा मल्टीटास्किंग केल्यामुळे आपलं प्रोडक्टिव्हिटी वाढते असं तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं असेल, किंवा कदाचित तुम्ही देखील तिच्या अभिमानाने सांगत असाल की मी मल्टीटास्किंग करण्यात एक्सपर्ट आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मल्टीटास्किंगमुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कधी इम्प्रूव्ह होत नाही, या उलट ती जास्तीत जास्त खालावत जाते. मल्टीटास्किंग वाईट का आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायला सांगतो. मी देखील इथे स्क्रीनवर करतो आणि तुम्ही देखील तो करून बघा. एक सिंपल साधा पेपर घ्या आणि त्या पेपरवर मी सांगतो त्याप्रमाणे लिहा. परंतु त्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये एक स्टॉप वॉच चालू करा किंवा घड्याळामध्ये टाइम लावून करा. पेपरवर तुम्हाला 2 ओळी लिहायच्या आहेत. पहिल्या ओळीमध्ये ए पासून झेड पर्यंत 26 अक्षरं लिहायची आहेत, ABCDE, आणि त्यानंतर त्याच्याच खाली 1 ते 26 अंक लिहायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 असे. पहिल्यांदा पूर्ण अक्षर लिहून घ्यायची, अक्षर संपल्यानंतर अंक लिहून घ्यायचे. चला तर मग मी देखील इथे करून दाखवतो आणि तुम्ही देखील करून पहा. मित्रांनो, आपल्या एक्सपेरिमेंटचा हा पहिला भाग झाला. आता आपण बघूया दुसरा भाग. दुसऱ्या भागामध्ये देखील तुम्हाला असंच करायचं आहे, परंतु या वेळेला एक छोटासा बदल करायचा आहे. ते म्हणजे पहिल्या ओळीमध्ये 1 अक्षर लिहायचं, त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये अंक लिहायचा, त्यानंतर पुन्हा पहिल्या ओळीमध्ये दुसरं अक्षर लिहायचं आणि दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा अंक लिहायचा. म्हणजे A1, B2, C3 असं लिहायचंय. असं करून आपल्याला 26 अक्षर आणि 26 अंक पूर्ण करायचे. चला सुरू करूया. पाहिलं मित्रांनो, आत्ताच तुम्ही अनुभव घेतला मल्टीटास्किंगचा. जेव्हा आपण दुसऱ्यांदा अक्षर आणि अंक लिहिले तेव्हा आपण मल्टीटास्किंग केलं. आपल्या मेंदूला आपण एका वेळेला 2 कामं करायला सांगितली आणि तुम्हाला रिझल्ट लक्षात आला असेल. पहिलं काम कमी वेळात झालं आणि दुसऱ्या कामासाठी आपल्याला जास्त वेळ लागला. तर हेच आहे मल्टीटास्किंग आणि हेच आहेत त्याचे दुष्परिणाम. मल्टीटास्किंग कधीही आपला वेळ वाचवत नाही, या उलट आपला वेळ त्यामध्ये जास्त जातो. कारण मुळात आपलं ब्रेन जे आहे ते मल्टीटास्किंगसाठी बनलेलंच नाहीये. आपण कधीही एका वेळेला एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. मल्टीटास्किंग हा शब्द खरं तर कम्प्युटरच्या संदर्भात अस्तित्वात आलेला. जेव्हा कम्प्युटर्सना एका वेळेला अनेक प्रोग्राम रन करण्यासाठी कॅपेबल बनवलं गेलं, त्यावेळेला मल्टीटास्किंग या शब्दाचा जन्म झाला. परंतु हा शब्द आपल्यासाठी म्हणजे मानवासाठी नाहीये. खरं तर या मल्टीटास्किंगला स्विच टास्किंग म्हणतात. कारण आपण एक काम करतो, पुन्हा ते थांबवून दुसरं काम करतो. म्हणजे आपण एका कामावरून दुसऱ्या कामावर स्विच करत असतो. त्यामुळे याला स्विच टास्किंग म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. तेव्हा मित्रांनो, अशी मल्टीटास्किंग किंवा स्विच टास्किंग केल्यामुळे आपलं काम कधी लवकर पूर्ण होत नाही, याउलट आपल्याला वेळच लागतो. मी असं काम म्हणत नाहीये ज्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायची गरज लागणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही काम करता करता गाणी ऐकू शकता, कारण गाणी ऐकताना तुम्हाला त्या ठिकाणी मेंदू अप्लाय करण्याची किंवा आपलं ब्रेन वापरण्याची गरज लागणार नाही. परंतु 2 अशी कामं जिथे तुम्हाला विचार करायचा आहे, अशी कामं कधीही एकत्र करू नका. मुळात ती कधी होऊच शकत नाही. मल्टीटास्किंगचे प्रमुख तोटे, एक तर त्यापैकी पहिला आपण बघितला की मल्टीटास्किंग मध्ये मुळात कामासाठी वेळ जास्त जातो.
दुसरी गोष्ट म्हणजे मल्टीटास्किंग करण्यामुळे कामाची क्वालिटी खराब होते, मिस्टेक्स होतात। जर तुम्हाला कधी असं जाणवलं असेल की तुमच्या हाताखाली काम करणारे लोक किंवा तुमच्या स्वतःकडून खूप जास्त बेसिक चुका होत आहेत, तर याचा अर्थ तुम्ही मल्टीटास्किंग करताय। अगदी सिंपल मिस्टेक्स जर तुम्हाला जास्त दिसायला लागल्या तर हे त्याचंच लक्षण आहे। त्यामुळे आपल्या मिस्टेक्स सुधारण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी किंवा कामाची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मल्टीटास्किंग अवॉइड करणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर सगळ्यात तिसरा जो सहसा दिसून येत नाही असा परिणाम म्हणजे स्ट्रेस वाढतो। कारण मल्टीटास्किंगमुळे मुळात कुठलंच काम पूर्ण नीटसं होत नाही। एक ना धड भाराभर चिंध्या ही एक मराठीमध्ये म्हण आहे, ही अक्षरशः इथे लागू होते। कारण दिवसभर काम तर आपण करतो पण एकही काम नीट पूर्ण होत नाही आणि त्यामुळे आपला स्ट्रेस वाढतो। त्यामुळे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एका वेळेला एक गोष्ट हँडल करायची। मॅनेजमेंटमध्ये याला सिंगल हँडलिंग असं म्हणतात। सिंगल हँडलिंग ही खूप उपयुक्त पद्धत आहे। त्याच्यामध्ये आपण एका वेळेला एक काम हाती घेतो आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण दुसरं काम हाती घेत नाही। तर सिंगल हँडलिंग नेहमी करा। ऍटलीस्ट तुमच्याकडे महत्त्वाचे जे टास्क असतात ते तुम्ही सिंगल हँडलिंग मध्ये करा आणि त्यानंतर उरलेले काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कशा करायच्या ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जिथे आपण बघणार आहोत गेटिंग थिंग्स डन, म्हणजे आपल्या हातातली सर्व कामं कशी पूर्ण करायची ते। परंतु मल्टीटास्किंग अवॉइड करा, हा या व्हिडिओचा मेसेज आहे। गुड लक, थँक्यू। मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र, धन्यवाद।